श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आज शनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण येत असेल, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात। आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल।
ह्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे लवंगा. आपल्याला 5 फुलासकट असणाऱ्या लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असावे, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्या प्रकारे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा लवंगा ह्या करत असतात. दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची ते म्हणजे चिमूटभर खडे मीठ. खडे मिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असतात. तसेच खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून त्याला लक्ष्मीकारकसुद्धा म्हटलं जातं. तिसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ. तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांनासुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे. पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला एक तुकडा जो आहे तुरटीचा सुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला फिरवायच्या आहेत. फिरवताना निरंतर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते मी घरातनं बाहेर काढून टाकलेले आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत आपल्या घरापासून थोड्या लांब दक्षिण दिशेला नेऊन टाकायच्या. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या दारात किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा रस्त्यामध्ये आपल्याला टाकायच्या नाही आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. तसेच एकदा तुम्ही ह्या वस्तू फेकल्या की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे. सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज शनी अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.